मालवण तालुक्यातील तळगाव वराड या दोन गावांना जोडणाऱ्या नवीन पुलाचे भूमिपूजन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले। राणे साहेबांच्या माध्यमातून हा पूल मंजूर झाला असताना शिवसेनेचे नेते याचे श्रेय घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याबाबत नितेश राणेंनी यावेळी नाराजी व्यक्त केली। नियोजित वेळेत या पुलाचे काम पूर्ण करण्याबरोबरच हे काम दर्जेदार होण्यासाठी कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांनी जागरूक राहावे असे आवाहन नितेश राणे यांनी यावेळी केले। वराड तळगाव या मार्गावर खाडीला जोडणाऱ्या मोठ्या व्हाळावर लोखंडी साकव आहे, मात्र वाहने यावरून जात नसल्याने वाडीतील ग्रामस्थांना मोठी पायपीट करावी लागत होती। आजारी माणसांना प्रवास करताना अनेक अडचणींना सामना करावा लागत होता। त्यामुळे या मार्गावर मोठा पूल उभारण्यात यावा अशी गेल्या अनेक वर्षापासून ग्रामस्थांची मागणी होती। माजी बांधकाम सभापती संतोष साटविलकर यांनी खासदार नारायण राणे यांच्याकडे हा पूल उभारण्याबाबत पाठपुरावा केल्यानंतर नारायण राणे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे नवीन पुलासाठी निधीची मागणी केली होती। त्यानुसार नव्या पुलासाठी नाबार्ड योजनेतून 1.25 कोटी मंजूर झाले आहेत। या पुलामुळे वराड तळगाव या गावांना जोडणारा 8 ते 10 किलोमीटरचा फेरा वाचणार आहे। या पुलाचे भूमिपूजन शुक्रवारी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते झाले। यावेळी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष मंदार केनी, जिल्हा परिषदचे वित्त व बांधकाम सभापती जेरॉन फर्नांडिस, अशोक तोडणकर, कृष्णनाथ तांडेल, संतोष साटविलकर, जगदीश चव्हाण, सुभाष सावंत, महेश परब, संदीप दळवी, राजेंद्र दळवी, सुरेंद्र दळवी, अर्जुन तळगावकर, मुरारी टेमकर, सकाराम सावंत, प्रसाद दळवी, सागर कुशे, स्वप्नील गावडे, अण्णा दळवी, जयेंद्र दळवी, मंगेश दळवी, मयुरी टेमकर यांच्यासह स्वाभिमानचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते। संतोष साटविलकर यांनी या पुलाच्या कामासाठी नारायण राणे यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल माहिती दिली। फक्त 1-2 मिनिटाची पार्श्वभूमी या पुलाच्या संदर्भात मी साहेबांच्या कानावर घालतो, कारण दोन साहेब हा वराड तळगाव म्हाळुंगेच्या पुलाच्या संदर्भात गेली 2007 पासून 7 वर्षे पंचायत समिती सदस्य असतानापासूनची ही मागणी होती आणि त्या 5 वर्षाच्या कालावधीत आपण त्यांना कॉजवे आपल्या जिल्हा परिषदेमार्फत मंजूर करून दिलेला होता। परंतु या नदीचं ओहोळचं पात्र मोठं असल्याकारणाने पाईपचा कॉजवे त्यांना मंजूर नको झाला आणि त्यामुळे इथल्या लोकांनी विनंती केली की आम्हाला झाला तर ब्रिजच पाहिजे। त्यानंतर पाठपुरावा केल्याच्या नंतर 2017 मध्ये मी ज्यावेळी इथे जिल्हा परिषद सदस्य या नात्याने इथे निवडून आलो, या लोकांनी मला निवडून दिल्याच्या नंतर 2017 मध्ये मी माननीय आपले नेते राणे साहेब यांच्याकडे या विषयासंदर्भात चर्चा केली की दादा असा विषय आहे, कारण 2007 पासून मी पंचायत समिती सदस्य असल्यापासूनचा हा विषय आहे। तर दादा म्हणाले की आपल्याला हा नाबार्डमध्ये संतोष घेता येईल। त्याप्रमाणे दादांनी माझ्याकडनं मी पत्र दिलं दादांना आणि राणे साहेबांनी आपण स्वतः आपल्या लेटरहेडवर माननीय चंद्रकांत दादा पाटील यांना महसूल मंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याकडे स्वतः पत्र व्यवहार करून तिथे मला मंत्रालयात सुद्धा बोलून घेऊन तिथे हा विषय करून घेतला आणि पाटील साहेबांच्या शिफारशीने राणे साहेबांनी हा मंजूर करून या तळगाववासियांचं स्वप्न जे अनेक वर्षाचं होतं ते पूर्ण केलं। या ठिकाणी लागूनच वराड गावची सीमा आहे। आमदार नितेश राणे यांनी आपल्या भाषणात सत्ताधारी शिवसेना लोकप्रतिनिधींवर सडकून टीका केली आहे। निवडणुका जवळ आल्याने सत्ताधारी अपूर्ण कामांची उद्घाटने आणि भूमिपूजने करत चालल्याचे सांगून राणे साहेबांच्या कामाचे देखील श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले। आज खऱ्या अर्थाने सन्माननीय निलेश राणे साहेब असतील, मी स्वतः असेल, आम्हाला जेव्हा ह्या भूमिपूजन सोहळ्याचं आमंत्रण मिळालं आणि जेव्हा आमच्या कार्यकर्त्यांनी आग्रह धरला की आपण इथे आलं पाहिजे, कारण का ह्या विकास कामासाठी सन्मान्य राणे साहेबांनी निधी दिलेला आहे आणि त्यांच्या आग्रह खातीर आणि त्यांच्या पाठपुराव्यामुळेच आज हे वर्षानुवर्ष रखडलेलं काम आज इथे पूर्ण होत आहे। मला वाटतं ह्या मालवण तालुक्याने सन्मान्य राणे साहेबांवर, सन्मान्य निलेश राणे साहेबांवर आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांवर वर्षानुवर्ष प्रामाणिक पद्धतीने प्रेम केलेला आहे। कुठलीही मागणी, कुठलंही निवेदन जेव्हा ह्या मालवण तालुक्याच्या वतीने आमच्याकडे येतं तेव्हा कुठलाही दोन विचार न करता आम्ही लगेच त्या गोष्टीला होकार देतो आणि ते विकास कामं आपण पूर्णतः आणतो।
आज ह्या विकास कामाची पार्श्वभूमी आमच्या साटविलकरजींनी आपल्या समोर मांडली आणि एकंदरीत त्याचं महत्वही आपल्या समोर सांगितलेलं आहे. आज हे भूमिपूजन झाल्यानंतर जेव्हा ही कामाची आता सुरुवात होईल, मी माझ्या सहकार्यांना सांगेन की कॉन्ट्रॅक्टरवर आता वचक ठेवणं आणि त्याला मागे उभं राहणं हे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. तर हे सगळेच कॉन्ट्रॅक्टर सुरुवातीला सगळ्याच गोष्टी होकार बोलतात आणि मग ज्या दर्जाचं ते काम करतायत त्याच्यावर लक्ष ठेवणं साटविलकर साहेब आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. कारण का शेवटी नुसतं भूमिपूजन करणं आणि नावापुरतं हे पूल बांधणं हे आपली जबाबदारी नाहीये. पण जसं ही मागणी वर्षानुवर्षापासून होती तसं भविष्यामध्ये हे पूल पण वर्षानुवर्ष लोकांच्या सेवेसाठी उभं राहिलं पाहिजे. त्यासाठी आपलं वचक आणि आपलं लक्ष ह्यांच्या ह्या कामावर निश्चित पद्धतीने असलं पाहिजे. होत आहेत, वेगवेगळे उद्घाटन होत आहेत आणि ह्या भूमिपूजनामध्ये आणि उद्घाटनामध्ये वेगवेगळे वैशिष्ट्य असं मला वाटतं. हल्लीच मी गेल्या काही दिवसा अगोदर मी सावंतवाडीच्या तहसीलदार कार्यालयामध्ये गेलो होतो. आम्ही ऐकलेलं की त्या तहसीलदार कार्यालयाचं उद्घाटन गेल्या रविवारी झालं. म्हणून मला वाटलं की बाबा नवीन तहसीलदार कार्यालय बांधलंय, कसं बांधलंय ते जरा पाहावं. म्हणून मी आतमध्ये शिरल्यानंतर 80% काम अपूर्ण आहे आणि ह्या अवस्थेमध्ये ते तहसीलदार अशा आजूबाजूच्या फायलिंगच्या ढीगमध्ये मध्ये बसलेले होते आणि त्याचं उद्घाटन जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी केलेलं होतं. असंच काही दिवसा अगोदर देवगड तालुक्यामध्ये सीएम गेसवाईची असंख्य कामं झाली आणि त्याची असंख्य कामाची भूमिपूजन झाली आणि मी माहिती घेतल्यानंतर ज्या कामाची वर्क ऑर्डर पण निघाले नाहीत त्या कामाचे भूमिपूजन जिल्ह्याचे आणि ह्या मतदारसंघाचे खासदार आणि पालकमंत्री त्या माध्यमातून करून गेलेलं होते. आमचं म्हणणं एवढंच आहे, जे काम आपण आणलं असेल, ज्या कामाचा पाठपुरावा आपण केला असेल त्या कामाचं निश्चित पद्धतीने श्रेय आपण घेतलंच पाहिजे असं मानणाऱ्यापैकी मी आहे. सन्मान्य राणे साहेबांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर एक संस्कार टाकलेला आहे की चांगल्याला चांगलं म्हणणं हे माणुसकीचा धर्म आहे आणि कोण चांगलं काम करत असेल आणि तो अन्य पक्षामध्ये पण असेल तर त्याला शाबासकी आणि त्याचं अभिनंदन करणं असे संस्कार राणे साहेबांनी आमच्यावर टाकले की ह्या कामाचं आता भूमिपूजन आम्ही केलं तर कदाचित काही थोड्या दिवसानंतर अजून एक भूमिपूजन करण्यात येईल तर मला त्याचं आश्चर्य वाटलं. झालं पण म्हणजे हे आमच्यापेक्षा किती पुढे आहे त्याचा विचार करा. आणि हे असं सतत आमच्या जिल्ह्यामध्ये होत आहे. म्हणजे म्हणतात ना, लग्न करतो कोण आणि हनीमूनला कोण घेऊन जातं असं जिल्ह्यामध्ये सतत असं चाललेलं आहे. मला आश्चर्य वाटतं. मला कधी कधी त्या शासकीय अधिकाऱ्यांना जेव्हा मी फोन करतो, मी जेव्हा आता तहसीलदारांना सावंतवाडीला विचारलं, अहो साहेब तुम्ही या तालुक्याचे तहसीलदार आहात, जबाबदार अधिकारी आहात, तुम्ही पालकमंत्र्यांना आणि अन्य नेते मंडळींना तुमच्या नाकाखाली अशा मोठ्या पद्धतीचं चुकीचं काम करायलाच कसं दिलं? ते बोलतात की साहेब आमचं हे कोण ऐकतच नाही. त्यांना वाटतं का ही आचारसंहिता लागली की असलेली सगळी सत्ता तशी पण हातातून जाणार आहे, म्हणून पाहिजे तेवढं फिट कापत जा अशा पद्धतीचे प्रकार सगळीकडे चाललाय. मला आश्चर्य वाटतं की जी निधी तुम्ही आणली पण नाही, त्याचा पाठपुरावा केला नाही. जसं आता आमच्या साटविलकरजींनी सांगितलं की हे पत्र कोणी दिलंय? सन्मान्य राणे साहेबांनी. पत्र कोणाला दिलंय? चंद्रकांत दादा पाटलांनी. मागणी कोणी केली? आमच्या इकडच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी आणि कार्यकर्त्यांनी. आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये अन्य शिवसेनेची आणि अन्य नेते मंडळींची जागा उरली कुठे हा आश्चर्याचा खरं म्हटलं तर प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या हक्काची अगर कामं असतील, तुम्ही हक्काने अगर निधी आणली असेल तर निश्चित पद्धतीने भूमिपूजन करा, निश्चित पद्धतीने येऊन फोटो काढा. आम्ही त्याला कुठल्याही गोष्टीला नाही बोलणार नाही. आता तुम्ही मला सांगा की पूर्ण जिल्ह्यामध्ये आमच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे असे कुठलेही कार्यकर्ते किंवा आमच्यासारखे लोकप्रतिनिधी आम्ही न केलेल्या कामाचं श्रेय कुठेही तुम्हाला घेताना तुम्हाला दिसणार नाही. पत्रकार मित्र आम्हाला सांगू शकतात काही प्रकार आमच्या जिल्ह्यामध्ये चालू आहे. आता BSNL टावर तर फार मोठा गवगवा होतो की आम्ही एवढे BSNL टावर आणले. मी माझ्या मतदारसंघामध्ये 3 आमसभा घेतलेल्या आहेत, एक देवगड, वैभववाडी आणि कणकवलीमध्ये. त्या तिन्ही आमसभेमध्ये जनतेने या BSNLच्या कारभाराबद्दल माझ्या इथे विरुद्धचे ठराव घेतलेले आहे. कधी कधी जिथे टावर उभे आहेत, जिथे टावरांचं भूमिपूजन झालंय,
म्हणजे टावर इथे लागले, त्याच्या खालती व्यक्ती उभा आहे, त्यालाही नेटवर्क न मिळणं हे केवढा मोठा आश्चर्य आहे. म्हणजे विचार करा, म्हणजे काम करतोय याबद्दल आपण सगळ्या जणांनी विचार केला पाहिजे. नुसतं आम्ही काहीतरी आणतोय, नुसतं आम्ही काहीतरी करतोय, अशा पद्धतीचा अगर प्रयत्न करायचा असेल तर ही आपली जी जनता आहे ती सुज्ञ एक लक्षात ठेवा. ही खुल्या डोळ्यांनी पाहते, ह्यांना माहिती आहे की हे फसवणुकीचे सगळे प्रकार सुरू आहेत. हे जे काही शिवसेनेचे मंडळी, हे लोकांना माहिती आहे की आता जे काय करायचं होतं ते 5 वर्ष आम्ही मजा मारली आहे. या 6 महिन्यानंतर परत राणे साहेबांचीच सत्ता या सिंधुदुर्गामध्ये येईल आणि मग विकास कामं जी पहिल्यासारखी प्रामाणिक पद्धतीने व्हायची, लोकांना विश्वासात घेऊन व्हायची त्या पद्धतीची कामं या पुढे चालू होणार आहे. म्हणून मी आपल्याला सांगितलं की आपण ह्याच पद्धतीची कामं आणि अशाच पद्धतीची दर्जेदार कामं आपण आपल्या माध्यमातून केली पाहिजे. मी परत सांगेन, जसं अन्य लोक फक्त भूमिपूजनापर्यंतच करतात, कार्यक्रम करतात आणि पुढे हे नेते मंडळी काम कसं झालेलं आहे ह्यावर पण लक्ष घालत नाही, पण त्यांच्यामध्ये आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये फरक असला पाहिजे. आपण आज जसं भूमिपूजन केलंय तसं उद्घाटनापर्यंत आणि उद्घाटनाच्या नंतरच्या काळापर्यंत ह्या ब्रिजच्या परिस्थितीबद्दल, ह्या ब्रिजच्या मजबूतीबद्दल आपण सातत्याने त्या कॉन्ट्रॅक्टरशी बोलावं. हा ब्रिज पुढच्या 50 वर्ष कसा टिकता येईल त्यासाठी आपण त्याचे पाठपुरावा करावा, एवढी मी आपल्या. भूमिपूजन कार्यक्रमानंतर आमदार नितेश राणे यांनी ठेकेदाराच्या प्रतिनिधीला बोलवून घेत लवकरात लवकर कामे करण्याबरोबरच हे काम दर्जेदार पद्धतीने होण्याची सूचना दिली. या पुलामुळे ग्रामस्थांची अनेक वर्षापासूनची अडचण दूर होणार आहे. कुणाल मांजरेकर, कोकण 9, मालवण.